लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह सामाजिक उपक्रमांतूनही पाहायला मिळतोय। युनिटी फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष ॲडव्होकेट एकता कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य शिवकन्या सन्मान आणि नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। 50 कर्तबगार महिलांचा गौरव आणि 25 स्पर्धकांच्या नृत्याविष्कारानं या सोहळ्याला विशेष रंगत आणली आहे। युनिटी फाउंडेशननं महिला सक्षमीकरणाचा धागा पकडत शिवजयंती निमित्त हा अनोखा उपक्रम राबवलाय। समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या 50 महिलांना शिवकन्या सन्मान देऊन गौरविण्यात आलाय। तसेच लहान मुली आणि महिलांसाठी आयोजित नृत्य स्पर्धेत 25 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय। या कार्यक्रमाला नाशिकच्या नवनिर्वाचित नगरसेविकांसह सोशल मीडियावरील रील स्टारनीही मोठी हजेरी लावली आहे। नमस्कार नाशिककर, मी ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम, युनिटी फाउंडेशनची संस्थापिका आणि अध्यक्ष। सर्वप्रथम सर्व नाशिककरांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण शिवजयंतीच्या निमित्ताने महिला सन्मान ठेवला आहे, शिवकन्या सन्मान आणि नृत्य स्पर्धा ठेवलेली आहे आणि त्यासाठी नाशिककरांनी मला खूप भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे। त्याबद्दल मी सर्व नाशिककरांची खूप खूप आभारी आहे। थँक्यू सो मच। आज आपल्याकडे नवरचित नगरसेविका प्रभाग क्रमांक 13 मधल्या आदित्यताई पांडे, ज्या आता स्थायी समितीच्या सदस्य आहे, तसेच श्वेता भंडारी ताई आहे। आपलं आता वुमन्स डेचा जो प्रोग्राम आहे तो लवकरच आपण नाशिककरांसाठी घेऊन येणार आहोत। आपण या प्रोग्राममध्ये 101 महिलांना पुरस्कृत करणार आहोत। तर त्यासाठी आम्ही तळागाळातल्या महिलांचा आम्ही शोध सुरू केलेला आहे आणि युनिटी फाउंडेशन हे महिलांच्या कलागुणांना वाव देतो, त्यांना सन्मान देतो आणि हे कार्यक्रम आपण वर्षभर करत असतो। तसेच सामाजिकही कार्यक्रम करत असतो आणि लवकरच मी काहीतरी स्वच्छता मोहीम पण राबवणार आहे। आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा आहे आणि त्या रिगार्डिंग पण आपण कार्यक्रम घेणार आहोत, जसं गोदा स्वच्छता, तसेच प्लास्टिक मुक्त नाशिक, असं सगळ्या काही ज्या काही योजना आहे सरकारच्या, त्यांच्यासाठी पण आपण त्यांच्यासोबत मिळून आपण काम करणार आहोत। तसेच यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका आदिती पांडे, प्रभाग क्रमांक 17च्या प्रमिला मैंद, प्रभाग क्रमांक 21च्या श्वेता भंडारी आणि प्रभाग क्रमांक 1च्या रुपाली नन्नावरे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। इथे शिवजयंतीच्या निमित्ताने जो ॲडव्होकेट एकता कदम यांनी युनिटी फाउंडेशनतर्फे कार्यक्रम आयोजित केला आहे तो अतिशय सुंदर आहे। इथे खूप लहान मुलं व त्यांचे माता सगळ्यांनी इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद दिला आहे व त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे। इथे येऊन मला खूप छान वाटलं, त्यांचे सगळ्यांचे छान परफॉर्मन्सेस आहेत। त्याच्यानंतर त्यांच्या सर्व कलागुणांना इथे त्यांनी वाव मिळवून देण्यासाठी खूप छान असं स्टेज त्यांना दिलं आहे। शिवजन्मोत्सव खूप छानच साजरा होतो नाशिकमध्ये आणि त्यातल्या त्यात एकता मॅडमने सगळा प्रोग्राम जो अरेंज केला आहे त्या नेहमीप्रमाणेच खूप छान प्रोग्राम अरेंज करतात आणि त्यांनी या शिवजन्मोत्सवला मला बोलवलं, हा त्यांचा मोठेपणा आहे आणि मी त्यांची खूप आभारी की त्यांनी मला इथे बोलवलं, मला सहभागी केलं, माझा सन्मान केला। त्याबद्दल मी एकता मॅडम तसेच युनिटी फाउंडेशनची खूप खूप आभारी आहे। सोहळा खूपच सुंदर आहे। एकता मॅडम जेही प्रोग्राम करतात ते खूपच छान अरेंज करतात, त्यांच्यासोबत आम्ही प्रोग्राम केलेले पण आहेत। त्यामुळे एकता मॅडम दी ग्रेट पर्सनॅलिटी आहेत की त्या छान प्रोग्राम अरेंज करतात आणि तिथे आम्हाला इन्व्हाइटही करतात आणि त्यांच्यासोबतही आम्ही प्रोग्राम करतो। नमस्कार, मी प्रमिला कैलास वैन आणि आज युनिटी फाउंडेशनचा जो शिवजन्मोत्सव सोहळा ताईंनी साजरा केला आहे। ताईंचं नाव तर सर्वांना माहिती आहे, एकता ताई कदम। तर ताईंचं कौतुक शब्दात व्यक्त नाही होणार, एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व आहे आणि ताई म्हणजे सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रम तर खूप छान उत्तमरित्या करतात। तसेच जयंती असो कुठलाही म्हणजे कार्यक्रम, ताई इतकं कष्ट कुणीच घेणार नाही, खूप छान कार्यक्रम करता आणि प्रत्येकाला आवर्जून आठवणीत ठेवून कार्यक्रमाला बोलवणं आज मलाही लाभ झाला आहे। त्यांनी बोलवल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि ताईंचं कार्य नेहमी असंच चालू राहावं आणि ताईंना काही सहकार्य लागलं तर नेहमी आहेच मी। आणि ताई तुमचं अभिनंदन,
आणि ऑल दी बेस्ट पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला, आणि असंच काम करत राहा. धन्यवाद. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. माझं नाव रुपाली स्वप्नील नन्नावरे. प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीची मी नगरसेवक आहे. आज युनिटी फाउंडेशनने आणि आपल्या ज्या कार्यक्रमाचे युनिटी फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहे एकता कदम मॅम यांनी इतका छान आज इथे कार्यक्रम भरवला आहे, आणि तो देखील शिवजयंतीच्या दिवशी. आणि जे आपले बालगोपाल आहे त्यांना शिवाजी महाराजांचं चरित्र किंवा शिवाजी महाराजांबद्दलची माहिती, आणि त्यांनी आज ते कार्यक्रमातून छोट्या छोट्या मुलांनी जी काही सादर केलेली आहे आज इथे, त्याचमुळे आपल्या भारताचा इतिहास हा पुढे जात आहे. लहान बाळगोपालांना जे शिवाजी महाराजांविषयी माहिती मिळत आहे त्याबद्दल मी एकता मॅडमचे खूप धन्यवाद करते. गेल्या 5 वर्षापासून ते सामाजिक कार्य करत आहे आणि महिलांसाठी ते प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे मी खरंच मनापासून त्यांचे धन्यवाद करते की ते इतका छान कार्यक्रम भरवतात. आणि यावेळेस त्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून इथे बोलवलं, आणि मी त्यांना आवर्जून विचारलं की तुम्ही कसं काम करतात, काय आहे तुमचं हे. तर त्यांनी मला सांगितलं की ज्या महिलांवरती अत्याचार होतो किंवा अशा ज्या महिला आहे, ज्या गृहिणी आहे, त्यांना बाहेर त्यांच्यामध्ये जी काही कला आहे ती बाहेर येण्याची संधी आज एकता मॅम इथं महिलांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे, त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे मी खरंच मनापासून एकता मॅमचे धन्यवाद करते. या कार्यक्रमाला सोनाली थोरात, देवयानी आहेर, जगदीश निकम यांच्यासारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आलंय. भविष्यातही महिलांसाठी असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प युनिटी फाउंडेशनने यावेळी व्यक्त केलाय. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.